बालपण आणि शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यास सुरुवात झाली. महामायेच्या स्वप्नात अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलावले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने उदिच देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्बामित्ताला बोलावून घेतले. सब्बामित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांग आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता. शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलाशयातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्यांच्या स्वाधीन केले. हा त्याचा गुरु. त्यांच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शने शास्त्रे आत्मसात केली. याशिवाय त्याने आलारकालामचा शिष्य भारद्वाज याजकडून ध्यानाची विद्या संपादली. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता.